सुरुवातीला तर सगळ्यांचे आभार. एवढ्या लवकर लवकर आपले 5,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि चॅनल तर पहिलाच मोनटाईज झालेला आहे. 5च महिन्यात 5,000 सबस्क्रायबर हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर त्या खुशीमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे तमिळनाडू स्पेशल करारा पोडी इडली. अतिशय सुंदर आणि छान रेसिपी आहे. तुम्ही जर एकदा ही बनवून खाल्ली तर सगळी इडली डोसा हे सगळं फेल आहे याच्यासमोर. कुठलीच रेसिपी तुम्ही साऊथ इंडियन बनवणार नाही हे गॅरंटी देतो, 101% गॅरंटी देतो. चला तर वेळ न करता चालू करूया आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. आभारी आहे मंडळ. आता ह्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी रवा. फक्त 1 वाटी रव्यामध्येच तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी नाश्ता बनवू शकता. हा म्हणजे 1 वाटी रव्यामध्ये आपण 5 ते 6 लोकांचा नाश्ता अतिशय सहजपणे बनवू शकतो. आणि ही इडली म्हणजे आपण इन्स्टंट बनवणार आहोत. 1 वाटी रव्यामध्ये टाकायचं आहे 2 मोठे चमचे दही. एक 10वाला म्हणजे 10व्याला पॅक येतो ना, तेवढं एक दही टाकायचं आहे आणि ह्याला थोडं 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 पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही टाकायचं, जसा रवा शोषून घेईल तसं पाणी टाकत टाकत हलवत हलवत ह्याला एक 2-3 मिनिट वेळ घालवायचा आहे. जेवढा तुम्ही जास्त वेळ घालवाल तेवढे तुमची इडली लवकर होईल. 5 ते 10 मिनिटात ही इडली तयार होते. जास्त वेळ पण लागत नाही. जेवढा बॉईल करायला वेळ लागेल तेवढाच काय जास्त वेळ लागतो. आणि फ्रायचे पण आणि मसाला कसा बनवायचा हे पण दाखवणार आहे. तर बघा थोडं थोडं पाणी टाकून मी ह्याला छान असं मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आणि थोडंसं पाणी वरून टाकायचं आहे आणि ह्याला बघा असं पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे कसं रवा शोषून घेण्यासाठी पाणी लागतं त्याच्यामध्ये, म्हणून आता ह्याला आपण पाणी ठेवून थोडंसं झाकून ठेवलं आहे. आता ह्याला झाकून ठेवायचं आहे मोजून 10 मिनटं. फक्त 10 मिनटात हे छान असं फर्मंट होतं पीठ आणि अतिशय सुंदर छान असं बनतं. आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं, इकडं इडली पात्रात पाणी घेतलेलं आणि पाणी उकळायला ठेवायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण रव्यामध्ये काय गोष्टी मिक्स करणार आहोत ना पुढच्या, ते इन्स्टंट प्रोसेस करायची. ही तेल बिल लावून इडली पात्र सगळं तयार करून ठेवायचं, काही मागं ठेवायचं नाही. रेडी पोझिशनमध्ये आपल्याला सगळं ठेवायचं. बघा आता ह्याच्यात मी तेल लावून घेतलेलं आहे सगळं ह्याला. आणि बघा 10 मिनटानंतर ह्या इडलीच्या ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि अख्खी इनोची पुडी. आणि इनोची पुडी टाकली आपण की त्यात पाणी भरायचं, म्हणजे राहिलेला थोडाफार इनो मिक्स होतो आणि त्या इनोवरती पाणी टाकल्यामुळं त्याचा छान असा गॅस बनतो. डायरेक्ट हलवायचं नाही आहे, इनोवरती पाणी टाकायला विसरू नका. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. आता परत कंटिन्यू हलवायचं ह्याला जोपर्यंत बॅटर आपल्याला वाटत नाही की दीडपट झालं नाही आहे तोपर्यंत ह्याला ढिल्लं पडायचं नाही आहे. कंटिन्यू हलवत बसायचं आहे. थोडं जरी ढिल्लं पडले तुम्ही आणि त्याचा गॅस निघून गेला की तुमची इडली पाहिजे तशी फुगणार नाही. लक्षात ठेवा. कंटिन्यू कंटिन्यू ह्याला 2 मिनिट हलवत राहायचं. बघा 2 मिनिटानंतर जसं तुमचं रेग्युलर बॅटर तयार होतं तसं बॅटर आपलं तयार होतं. आणि पटकन लगेच वेळ न घालवता आपण ह्या पात्रामध्ये इडल्या टाकायच्यात. आता किती टाकायच्यात बघा, एकदम मस्त काठोकाठ छान असं भरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं कमी भरू शकता, पण मी एकदम बरोबर भरलं आहे. कमी भरलं तर थोडीशी इडली तुमची कमी फुगेल. बघा आता छान असं मी सगळं भरून घेतलेलं आहे. आणि वेळ न घालवता लगेच आपल्याला इकडं पाणी गरम करायला ठेवलंच होतं आपण, त्याच्यामध्ये टाकायचं आहे. अतिशय सुंदर आणि छान अशी मसाला इडली बघत आहोत आपण. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आता टाकूया इडली पात्रामध्ये. आणि इडली पात्रामध्ये ठेवल्यानंतर पण किती वेळ शिजवायचं, याला किती वेळ वाफ द्यायची ही पण महत्त्वाचं आहे. गॅस किती ठेवायचा, ठीक आहे. तर इडली पात्रामध्ये ठेवल्या आता ठेवलं आपण ह्याला झाकून. आणि झाकून ठेवल्यानंतर आत्ता मी तुम्हाला दाखवतो की गॅस किती ठेवायचा. हे खूप म्हणजे खूप महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही जर फास्ट गॅस ठेवला तर इडली फक्त साईडला पाणी पाणी होऊन इडली ओलली होते, सुकी भेटणार नाही तुम्हाला. तर बघा थोडासा जो स्लो गॅस, एकदम स्लो बटन फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर हलकंसं थोडं वरती फिरून बघा स्लो गॅस तेवढा ठेवायचा आहे. चला इडली तिकडं होती आपल्याला, तिला लागणारच आहे 10 ते 12 मिनिट. तोपर्यंत तिकडं मसाला तयार करून घेऊया. अगदी 2 चमचे तेल घ्यायचं, त्यात टाकायचं 1 चमचा जिरा, 1 चमचा मोठा चमचा धन आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची हरभऱ्याची डाळ 1 चमचा. हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया थोडासा कढीपत्ता, 5 ते 6 पानं कढीपत्ता टाकून 1 वाटी म्हणजे मोठा 1 चमचा घेतला आपण चिल्ली फ्लेक्स. जर तुमच्याकडे चिल्ली फ्लेक्स नसेल तर तुम्ही 8 ते 10 अख्ख्या मिरच्या घेऊन ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे मिश्रण आपल्याला अतिशय म्हणजे एकदम स्लो गॅसवरती, सुरुवातीला जिरा बिरा टाकताना तडका देताना फुल ठेवायचा गॅस आणि सगळं टाकल्यानंतर एकदम स्लो गॅस ठेवायचा आपल्याला बघा तुम्ही. आणि स्लो गॅसवर ह्याला 5 मिनिट छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा वास येत नाही. मिरचीचा थोडा ठसका लागन, पण आता छान छान जर मसाला इडली खायची तर तेवढा सहन करायलाच पाहिजे. आता हे 5 मिनिटं छान खरपूस भाजल्यानंतर मिक्सरमध्ये ह्याला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये वाटून घेताना पण जास्त बारीक करायचं नाही ह्याला. जसे आपण खडे मसाले पिसतो म्हणतो ना दरदरा, तसा पिसायचं बघा ह्याला. भगऱ्या भगऱ्या म्हणतो ना आपण मराठीमध्ये, तसं ह्याला बघा मस्त असं
फिरवून घ्यायचं आहे. गरम गरम फिरवला तरी हा अतिशय लगेच बारीक होतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत इकडं 12 मिनिट झालेले आहेत. मोजून तुम्ही 12 मिनिटं इडली तेवढ्या आचेवर शिजवा, बरोबर इडली होते. चेक करायचीही गरज नाही तुम्हाला, मी गॅरंटी देतो. तर बघा 12 मिनिटानंतर तरी पण मी एकदा चेक करून दाखवतो तुम्हाला. मस्त अशी इडली आपली चाकूला लागत नाही आहे आणि तयार झालेली आहे. आता इडली बाहेर काढून ठेवूया आणि बाहेर काढल्यानंतर हिला थंडच करायची, थंड करूनच काढायची. गरम गरम काढली तर इडली तुमची व्यवस्थित निघणार नाही. आता हिला करूया 6 ते 7 मिनटं थंड, आणि थंड झाल्यानंतर बघा नुसतं साईडने चाकू फिरवलं की ऑटोमॅटिक इडली तुमची बाहेर उडी मारणार आहे. बघा काही करायची गरज नाही, साईडने चाकू फिरवलं की इडलीने उडी मारलीच म्हणायचं. बघा छान अशी इडली आपली निघती आहे, अतिशय म्हणजे सहज पद्धतीने निघती. आणि मस्त मी तुम्हाला पुढे पण दाखवणार आहे की कशी झाली इडली. बघा चल दाखवतो तुम्हाला कशी इडली झाली, आतून जाळेदार वगैरे झाली का नाही हे पण दाखवतो. तर आधी सगळ्या काढून घेऊयात आपण. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तुम्ही, तर मला कमेंट करून सांगा की कुठल्या सिटीमधून व्हिडिओ बघताय, म्हणजे कुठल्या गावातून. जरी खेडेगावातून बघत असाल त्याही गावाचं नाव मला सांगा तुम्ही कुठून बघताय. तर बघा आता झालेली आहे इडली सॉफ्ट मस्त. बघा कसे जाळीदार लुसलुसीत, एकदम लुसलुसीत म्हणजे एकदम लुसलुसीत इडली बनते. आणि आहे का कुठला प्रकार, 10 मिनटं पीठ भिजवून ठेवलं आपण आणि 10 मिनटं वाफवायला, इन्स्टंट इडली झालेली आहे आपली तयार. आता वळूया आपण पुढच्या कृतीकडे. आता पुढची कृती माहिती काय, आपण ह्याला तडका द्यायचा आहे. आता तडका देण्यासाठी आपल्याला काय काय वस्तू वापरायच्यात बघा. आपण घेतला आहे 1 चमचा तूप. तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता, पण तुपात जर तडका दिला तर अतिशय सुंदर अशी टेस्ट इडलीची अजून वाढते. आता घेतला आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्ता. तडक्यामध्ये दुसरं काही घ्यायचं नाही आहे. मोहरी आणि कढीपत्ता तडतड झाली की आपल्याला असं हलवून घ्यायचं इडली. हे थोडीशी काय फास्ट गॅसवरच, आता आपल्याला हे जे काय करायची प्रोसिजर ती फास्ट गॅसवरच करायची आहे. चला तर मग तुम्ही अमोल्स किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. आता 1 ते 2 मिनिट ह्याला असं हलवून घेतल्यानंतर टाकूया आपण तो मिक्सरमध्ये जो मसाला बारीक केला ना तो मसाला टाकून घेऊया. 2 ते 2.5 चमचे मी मसाला टाकलेला आहे, प्रमाण बघून टाकायचं आपल्याला. आणि तो मसाला तुम्ही भाजीलाही यूज करू शकता, राहिलेला मसाला, असं काही नाही आहे. आणि परत ह्याला 1 ते 2 मिनिट हलवून फ्राय करून टाकूया. ह्याच्यावर आपण हिरवी मैना आणि 1 लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळून घेतल्यामुळं काय तुम्हाला मस्त अशी आंबट टेस्ट येते छान, कारण का ही आपण इन्स्टंट इडली बनवलेली आहे. दह्यामुळं पण येते आणि वरून लिंबू टाकलं तर अतिशय छान अशी टेस्ट आंबट, जसं आंबवलेलं पीठ असतं तशी येते. तर बघा झालेली आहे आपली इडली तयार. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, फॅमिलीला शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.